मंडळी, दिवसाकाठी सेकंद सेकंदाला आणि अहोरात्र पूर्ण आनंदात राहणं ही साधी गोष्ट नाही. एखादं काहीतरी आनंदाचं घडलं म्हणून आपण आनंदी असतो. एखाद्या वेळी आपल्याला दुःखानं झपाटलं, दुःखाचं काहीतरी क्षण आला तर आपण लगेच दुःखी होतो. एखाद्या वस्तूमुळे आपण आनंदी किंवा दुःखी होऊ शकतो. एखादी व्यक्ती भेटल्यामुळे आपण आनंदी किंवा दुःखी होऊ शकतो. आपल्या आयुष्यात काहीतरी उलथापालथ झाली म्हणून आपण आनंदी किंवा दुःखी होऊ शकतो. पण संत तुकाराम महाराज असं सांगतायत की मी पूर्ण आणि पूर्ण आनंदी आहे, प्रचंड आनंदी झालोय, आनंदाच्या डोहातच मी डुंबायला लागलोय. त्याच्या संदर्भातला आजचा हा अभंग आहे. 16वा दिवस आहे संत तुकाराम महाराजांचा. अगदी ठरल्याप्रमाणे हा 16वा अभंग मी घेतलेला आहे. आणि या अभंगामध्ये संत तुकाराम महाराज असं म्हणतायत, आम्हालाही सांगता येते की आनंदाची डोही आनंद तरंग, आनंदाची अंग आनंदाचे, काही सांगो झाले काहीची या वाही, पुढे चाली नाही आवडीने, गर्भाची आवडी मातेचा डोहळा, तेथीचा जिव्हाळा तेथे बिंबे, तुका म्हणे तैसा ओतलासे ठसा, अनुभव सरीसा मुखा आला. याचा अर्थ पहिल्या ओळीमध्येच आम्हाला सांगतायत की आनंदाच्या डोहामध्येच मी डुंबायला लागलोय, तिथंच पोहतोय, तिथून आनंदाचे तरंग उठलेत, पूर्ण माझं सर्वांग खरं तर आनंदाने भरून उरलंय, एकही अवयव असा राहिला नाही की जिथं मला आनंद नाही. दुसऱ्या ओळीमध्ये ते फार सुंदर सांगतात, म्हणजे आनंदाची डोही आनंद तरंग, आनंदाचे अंग आनंदाचे, काही सांगो झाले काहीची या वाही, पुढे चाली नाही आवडीने. म्हणजे आता काय सांगून काही नको असं झाले तुम्हाला, पुढं मला गतीच उरली नाही कुठल्याही प्रकारची, इतकं मी आनंदाच्या वातावरणामध्ये आहे. पुढे ते असं म्हणतायत की गर्भाची आवडी मातेचा डोहळा, तेथीचा जिव्हाळा तेथे बिंब. म्हणजे एखाद्या मातेच्या आईच्या पोटामध्ये गर्भ वाढत असताना तिला जेवढा आनंद झालेला असतो, त्यांचं नातं जोडलं गेलेलं असतं खरं तर एकमेकांच्या सोबत, आईचं आणि खरं तर त्या मुलाचं, त्या गर्भाचं. तर ते नातं तिच्या चेहऱ्यावरती दिसतं, तिच्या सर्वांगावरती दिसतं. ज्यावेळी ती आनंदी होती त्यावेळी ते गर्भही आनंदामध्ये असतो. तर तिथं गर्भाची आवडी मातेचा डोहळा, तेथीचा जिव्हाळा तेथे बिंबे, म्हणजे त्यांचा जिव्हाळा खरं तर तिथं प्रतिबिंबित झालेला दिसतो. तुका म्हणे तैसा ओतलासे ठसा, अनुभव सरीसा मुखा आला. तसा माझ्या अनुभवाचा ठसा जो उमटलेला आहे माझ्या आयुष्यावरती, तो मी तुमच्या समोर माझ्या वाणीतून सांगतोय. अनुभव सरीसा मुखा आला, आणि तो अनुभव मी तुमच्या समोर कथन केला असं संत तुकाराम महाराज सांगतात. हे थोडं विस्तृत अर्थानं जर आपण बघितलं, थोडं मुळापासून समजून घ्यायचा जर विचार केला मंडळी, तर लक्षात येईल की आपलं पूर्ण सर्वांग ते म्हणतात की आनंदानं भरून उरले. दुसरी गोष्ट अशी की आनंदाची डोही आनंद तरंग, म्हणजे तो डोह कुठला आहे तर तो आपल्या मनाचा डोहा आहे, आणि त्या डोहामध्ये ते आनंदाचे तरंग उठलेत. म्हणजे सुरू होतं ते कुठून होतं तर ते आपल्या मुळात मनातून सुरू होतं, आणि तिथं मग प्रचंड आनंद, इतका आनंद की दुःखाचा लवलेशच नाही, तिथं कसलंच दुःख उरलेलं नाही, तीळ मात्र दुःख उरलेलं नाही, अजिबात कसलाही प्रकारचा तणाव नाही. काय काय आयुष्य असेल विचार करा की इतका आनंद, प्रचंड आनंद. म्हणजे खरं तर तो अभंग वाचतानाच असं वाटतं की आपणही खरं ते आनंदाच्या डोहामध्ये डुंबायला लागलोय का काय. म्हणजे हे संत तुकाराम महाराज सांगतायत की सगळं कळलंय आम्हाला की आनंद कसं राहिलं पाहिजे, आनंदी कसं राहिलं पाहिजे, आनंद कसा जपून ठेवला पाहिजे. एक दिवस असा येतो की मग तुम्ही आनंद सोडायचा म्हटलं तरी तुम्ही सोडू शकत नाही, त्या डोहामध्येच तुम्ही डुंबून जाता, त्या वातावरणामध्येच तुम्ही खरं तर मिसळून जाता. मग बाहेरच्या कुठल्याही शक्तीनं त्या आनंदामध्ये ढवळाढवळ करता येणार नाही. म्हणजे बाह्य वस्तूंनी मी सुरुवातीला जसं सांगितलं की आनंद होतो, दुःख होतं, तसं इथं मुळातून आलेला आनंद आहे, हा आतून आलेला आनंद आहे, मनातून आलाय. त्यामुळे तुकाराम महाराजांचे ते बोल सुद्धा अनुभवाचे, त्यामुळं जे पोटात आहे ते त्यांचं ओठात आलेलं आहे. आजचा संत तुकाराम महाराजांचा हा 16वा अभंग आपल्याला कसा वाटला, आवडला असल्यास लाईक करा. आपलं मत मला या विषयाबद्दल कमेंट थ्रू कळवायला विसरू नका, म्हणजे आजच्या अभंगाबद्दल. आणि अजूनही माझ्या विक्रांत पाटील स्पीकर या ऑफिशियल युट्यूब चॅनलला जर आपण सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य सबस्क्राईब करा. मनापासून धन्यवाद. रामकृष्ण हरी.